हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 63. अंगद आपल्या मित्राचा राग फक्त बघतच बसला होता. असं शांत नको बसूस, बोल काहीतरी. डॉक्टर विकल्प मोठ्यानेच अंगदवर ओरडला. आता पुढे. मला सगळ्याच गोष्टी उशिराने कळल्या, अंगद म्हणाला. माझ्यासोबत खोटं बोललास ना तर जी किडनी भेटलीये तीच तुझी मी बाहेर काढेल. हा, अजिबात खोटं बोलायचं नाहीस. डॉक्टर विकल्पने अंगदवर डरकाळीच फोडली. खोटं का बोलू मी? अविरा प्रेग्नेंट असू शकते असं डॉक्टर बोलले होते, पण ती प्रेग्नेंट आहे हे कन्फर्म नव्हतं. तिचं अबॉर्शन वगैरे झालंय हे तर मला खूप उशिराने कळलं. ती सुद्धा मी हॉस्पिटलाइज झालो त्याच दिवशी. डॉक्टर विकल्पचा राग बघता अंगद घाबरतच त्याच्यासोबत बोलू लागला. किडनी सोबत मेंदूचं पण ऑपरेशन झालेलं दिसतंय तुझ्या. तसं पण आधीच अर्धा मेंदू होता तुझ्याजवळ आणि त्यात तो पण डॉक्टरांनी काढून घेतला की काय, म्हणून तू सगळं काही विसरतोयस. ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालास त्याच दिवशी मी आणि युग तुला भेटायला आलेलो. तेव्हा पण काहीच बोलला नाहीस आम्हाला. निदान त्यावेळेस युगला अविराच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगायचं तरी होतंस ना. तू ते पण नाही सांगितलंस. मे आय नो वाय? डॉक्टर विकल्पच्या प्रश्नाचं उत्तर अंगदकडे नव्हतं. तो शांत बसून राहिला. युग आणि अविराने एकत्र यावं असं तुला पण वाटत होतं ना, मग अचानक काय झालं तुला? शिवांश अविराच्या प्रेमात आहे आणि त्याला अविरा हवीये ही गोष्ट कळल्यावर तू चक्क मित्राला त्याच्या प्रेमापासून लांब करायला निघालास. अंगदवर आरोप करतच डॉक्टर विकल्पने म्हटलं. तू नको ते आरोप का करतोयस माझ्यावर? मी युग आणि अविराला लांब करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी फक्त शांत बसलो. मला कोणाच्या नजरेत चांगलं सुद्धा म्हणायचं नव्हतं आणि वाईट सुद्धा बनायचं नव्हतं. मी तोपर्यंत युगला मदत केली जोपर्यंत शिवांश अविराच्या प्रेमात नव्हता. नंतर मला त्याला मदत करावीशी नाही वाटली. दॅट्स इट. मी दोन्ही बाजूने विचार केला. जर मी युग आणि अविराला एकत्र आणलं असतं तर शिवांश माझ्यावर रागावला असता. फक्त एवढंच नाही तर त्याने स्वतःला त्रास सुद्धा करून घेतला असता. यू नो हिम ड्यूड. एकदा माझ्या जागी स्वतःला ठेव. शांत डोक्याने विचार कर आणि मग बोल. डॉक्टर विकल्पने केलेले आरोप अंगद मानायलाच तयार नव्हता. त्याला अजूनही असंच वाटत होतं की त्याने काही चुकीचं केलेलं नाहीये. तुला सगळं काही माहिती असून सुद्धा तू युग समोर शांत राहिलास. हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे अंगद. मान्य आहे तुझ्या आयुष्यात तू तुझ्या भावांना जास्त महत्त्व देतोस, पण याचा अर्थ असा नाही ना होत की तू मित्राला अंधारात ठेवशील. त्याला तर अजूनही माहितीच नाहीये की त्याच्या अविरासोबत काय घडलंय ते. ज्या भावाची तू इतकी काळजी करतोस ना त्याची तर तू काय हालत करून ठेवेल हा विचारच तू करू नकोस. मला तर वाटतंय तुझ्या बाजूलाच अजून 3 बेड ऍड करावे लागतील. नाही, 1 मिनिट. ही नॉर्मल रूम आहे. त्यांची जागा ICU मध्ये असणार. तू नको ते बोलणं प्लीज थांबव. मी युगला असं काहीही करू देणार नाहीये. अंगद थोडं चिडतच म्हणाला. नाही म्हणायला गेलं तर युगच्या रागाचं थोडं टेन्शन त्याला सुद्धा आलं होतं. डॉक्टर विकल्प हाताची घडी घालून रागीट नजरेनेच अंगदकडे बघत होता. हे असं रागात बघणं थांबव, असं म्हणत अंगदने हातकोपर स्वतःच्या डोळ्यांवर ठेवलं. काही क्षण असाच शांततेत गेला. डॉक्टर विकल्प अजूनही आपल्या जवळच बसून आहे असं अंगदला जाणवत होतं, पण त्याच्याकडे बघण्याची हिंमत त्याची होत नव्हती. वीकला आधीच खूप त्रास होतोय आणि त्यात तुझा राग बघून जास्त त्रास होतोय. डोळे मिटून ठेवतच अंगद विकल्पला म्हणाला. मी जातो मग इथून. अंगदच्या बाजूचं उठत डॉक्टर विकल्प म्हणाला. प्लीज वेट. अंगदने त्याचा हात पकडला आणि त्याला अडवलं. मला खूप राग येतोय तुझा. तू ना फ्रेंड बनायच्या खरंच लायक नाहीयेस. तू माझा ना लंगोटी यार आहेस. युग माझ्या आयुष्यात येईपर्यंत माझा बेस्ट ऑफ बेस्ट फ्रेंड तू होतास, पण नंतर तुझी जागा युगने घेतली. तो माझ्या आयुष्यात आल्यापासून माझा बेस्ट ऑफ बेस्ट फ्रेंड युग झाला.
तुझी किंमत ना माझ्या नजरेतून हळूहळू उतरत जाऊ लागली. सेल्फिश मी सुद्धा होतो, अँड यू नो इट्स. पण युग सोबत राहून सेल्फिशपणा कुठेतरी दूर पळून गेला. सेल्फिश लोकांची चीड मला येऊ लागलीये. आपल्या तिघात सगळ्यात जास्त सेल्फिश तू आहेस, आणि तू नेहमी रंग बदलून वागतोस. हीच गोष्ट आवडत नाही मला तुझी. खरं सांगू तर मला तूच नाही आवडत. मी तर तुझ्यासोबत बोलणं सुद्धा बंद केलेलं. युग मला समजवत होता की मी तुझ्यासोबत बोललो नाही तर तुला त्रास होईल, म्हणून मी तुझ्यासोबत फ्रेंडशिप ठेवून आहे. नाहीतर तुझ्यासारख्या स्वार्थी माणसासोबत मी फ्रेंडशिप नाही ठेवू शकत. मला चीड येते तुझी, आणि आत्ताच्या घडीला मला तुझ्याबद्दल जे काही कळलंय ते ऐकून तर मला जास्त चीड येऊ लागली तुझी. आणि काय सारखं भाऊ करतो रे तू? किडनी द्यावी लागेल ह्या भीतीने तर पळून गेले ते. खूप प्रेम आहे तुझ्या भावांचं तुझ्यावर. हॅट्स ऑफ देम. डॉक्टर विकल्प टाळ्या वाजवतच अंगदच्या भावांचं खोटं कौतुक करू लागला. तुला माझ्यासोबत फ्रेंडशिप नाही ठेवायची तर नको ठेवूस. तुझ्याकडून स्वतःबद्दल नको ते ऐकून मलाच तुझ्यासोबत बोलावंसं वाटत नाहीये. म्हणजे मी आतापर्यंत तुम्हा दोघांसाठी जे काही केलं ते तर तुला दिसत नाही. मी फक्त माझ्या भावासाठी शांत बसून राहिलो ही गोष्ट तुझ्या नजरेत खुपतीये. तू उगाच मला माझ्या भावांबद्दल भडकवू नकोस. माझा भाऊच मला किडनी देणार होता, पण थोडा इश्यू झाला म्हणून रियांश पुण्याला निघून गेला. अंगद अजूनही स्वतःच्या भावांवर विश्वास दाखवतच म्हणाला, ए हॅलो, तुला पण माहितीये मी माझ्या लाईफमध्ये किती बिझी आहे ते. अशी भडकवायची कामं करायला ना मला अजिबात आवडत नाही. तसं पण तुझा आमच्यापेक्षा भावांवर जास्त विश्वास आहे, म्हणून एक सोडून 2-2 पुरावे आहेत माझ्याकडे. पहिला पुरावा म्हणजे हा मोबाईल. असे म्हणतच डॉक्टर विकल्पने अंगदच्या हातात मोबाईल सोपवला. तुला पण माहितीये मला सगळ्याच गोष्टी एकदम इन्स्टंट सुचतात. तसंच माझी त्या दिवशी ट्यूब पेटली आणि मी तुझ्या किडनीवाल्या भावाचं बोलणं रेकॉर्ड केले. किती प्रेम आहे बघ तुझ्या भावांचं तुझ्यावर. एवढं बोलून डॉक्टर विकल्पने मोबाईलमध्ये सेव्ह केलेला व्हिडिओ अंगदला दाखवला. त्या व्हिडिओमध्ये ते सगळं कैद झालेलं, ज्यात विक्रांत रियांशला पुण्याला जाण्यासाठी सांगत होता. रियांश सुद्धा आपण अंगदला किडनी देणार नाही असं विक्रांतला बोलत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावासहित त्यांचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं. रियांश आणि विक्रांतचं बोलणं अंगदला आतून दुखावून गेलं. हातात मोबाईल तसाच पकडून तो एका वेगळ्याच तंद्रीत हरवून गेला होता. डॉक्टर विकल्पने त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला. प्रेम तर तू पण केलंस ना. जर तुझ्या प्रेमाला मी तुझ्यापासून लांब केलं तर? जसं तू युग सोबत वागलास ना तसं मी तुझ्यासोबत वागलो तर? जसं तुझे भाऊ युग सोबत वागले असते तसं माझे भाऊ तुझ्यासोबत वागले असते तर? मी प्रत्येक प्रश्नाअखेर तो तर शब्द लावलाय ना, त्याचं उत्तर शोध. तुला ना तुझ्या भावांसमोर युगची किंमतच नाहीये, आणि तुला किडनी द्यावी लागेल ना म्हणून पळून गेलेले तुझे दोन्ही भाऊ, आणि तो युग स्वतःची किडनी तुला देण्यासाठी उतावळा झालेला. डॉक्टर विकल्पने असं म्हणताच अंगदने गंभीर होतच त्याच्याकडे पाहिलं. मला किडनी कोणी दिली आहे? अंगदने प्रश्न केला. त्या किडनीलाच विचार कोणाच्या पोटातून तिला बाहेर काढले ते, आणि मग मला सांग. डॉक्टर विकल्प चिडतच म्हणाला. आय एम सिरियस. अंगद म्हणाला, मी सुद्धा मस्तीच्या मूडमध्ये नाहीये, आणि मी अनोळखी लोकांसोबत अजिबात मस्ती करत नाही. तुझ्यासोबत मस्ती करायला तू लागतो कोण माझा? डॉक्टर विकल्प म्हणाला. तू असं का बोलतोयस त्याला? डॉक्टर विकल्पला त्याच्या मागून आवाज आला. अंगद आणि डॉक्टर विकल्प दोघांच्याही नजरा त्या दिशेने वळल्या. कोण आलं असेल रूम मध्ये? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.